नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवत आहोत लसुनी दाल पालक. इतकी चविष्ट आणि भन्नाट रेसिपी आज आपली होणार आहे की ज्यांना घरामध्ये पालक आवडत नाही ना, तेही नेहमी पालक खाण्याचा हट्ट करतील. तसेच बऱ्याच जणांना तूर डाळीमुळे पित्ताचा त्रास होत असतो. त्यामुळे आजच्या रेसिपीमध्ये आपण पालकसोबत मूग डाळीचा वापर केलेला आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सर्वांना आवडणारी आहे. तेव्हा सुरू करूयात आपल्या आजच्या रेसिपीला. तर सर्वात आधी आपण इथे भांड्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. डाळ आधी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ज्यांना मूग डाळ आवडत नाही ते इथे तूर डाळीचा वापर करू शकतात किंवा अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ असं प्रमाणही आपण इथे घेऊ शकतो. आता डाळ पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे. तर डाळ जी आहे ती आपण कुकरमध्ये ओतून घेऊया. आणि आता त्याच डाळीमध्ये इथे मी 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते लसूणही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण 2.5 ते 3 वाट्या पाणी आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे. डाळीचं प्रमाण जास्त असेल तर पाण्याचंही प्रमाण इथे वाढलं जाईल. आता कुकरचं झाकण लावून आपण याला शिट्ट्या होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मूग डाळ ही आपली लवकर शिजली जाते, त्यामुळे कुकरच्या 4 शिट्ट्या आपण इथे करून घेणार आहोत. डाळ छानशी मऊ शिजलेली असावी, त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता इथे आपण एक जोडी पालक घेतलेला आहे. पालक आधी आपण छानसे निवडून घेतलेला आहे. तर पालक आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि मगच याला चिरायला घेऊया. कधीही पालेभाज्या धुवून मगच चिराव्यात, म्हणजे यातले जीवनसत्वे जे आहेत ते वाया जाणार नाहीत. आता इथे पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याला आपण बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. आणि इथे मी पालक सर्व चिरून घेतलेला आहे. हा चिरलेला पालक मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता पालक चिरून झालेला आहे आणि डाळ ही कुकरमध्ये शिजत आहे. तोपर्यंत कढईमध्ये आपण इथे पालकची फोडणी द्यायला घेऊया. तर सर्वात आधी कढईमध्ये 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. 2 तमालपत्राची पानं टाकलेली आहेत. 1 चमचा जिरं टाकलेले आहेत. 6 ते 7 मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि 13 ते 15 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते मी कट करून घेतलेल्या आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. 1/4 चमचा आपण चवीसाठी हिंग टाकलेला आहे. एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. आता हा कांदा गुलाबी होईपर्यंत आपण छानसा परतवून घ्यायचा आहे. कांदा छानसा गुलाबी रंगावर परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोही आपण छानसा विरघळेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोही आपलं छानसं विरघळलं गेलेलं आहे. आता चिरलेला पालक आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. आता मीठ टाकल्यामुळे भाजीला आपोआपच पाणी सुटेल, त्यामुळे पाणी आपण इथे टाकणार नाही आहोत. आता ही जी भाजी आहे ती आपण 70% इतकीच आपण शिजवून घेणार आहोत. जास्त शिजवल्यामुळे काय होईल, आपली पालकची भाजी काळी पडेल आणि ती दिसायला छान नाही दिसणार. आता हळूहळू आपल्या भाजीला पाणीही सुटलेलं आहे. तोपर्यंत आपण कुकर चेक करूया. आणि इथे कुकरच्या शिट्ट्याही थांबलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपली छानशी मऊसूत शिजली आहे. डाळ पालकसाठी आपल्याला अशीच डाळ करून घ्यायची आहे. इथे आपलं पालकही छानसं शिजलेलं आहे. आता हे 70% इतकं शिजलेलं आहे. याच्यामध्ये जी शिजलेली डाळ आहे ती ओतून घ्यायची आहे आणि डाळ जी आहे ती पालकमध्ये छानशी मिक्स होईल असं आपण हलवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला डाळ थोडीशी घट्ट वाटत असेल, पण आपण याच्यात पाणी घालणार आहोत. तर पाणी जे आहे ते मी ते गरम करून घेतलेलं आहे. साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी मी याच्यात वापरलेलं आहे. डाळ पालकची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटच असते, त्यामुळे मी पाणी कमी घातलेलं आहे. पण जर का तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छानसा हलवून घ्यायचा आहे. पालकची भाजी करत असताना त्याच्यामध्येही मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे डाळीमध्ये मीठ आपण जपूनच टाकणार आहोत, नाहीतर आपली भाजी खरट होईल. त्यामुळे मीठ आपण इथे जपूनच वापरणार आहोत. सर्वात शेवटी आपण 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. छानसं याला मिक्स करून घेऊयात, म्हणजे सगळं एकजीव होईल. इथे आपलं लसूणी डाळ पालक तयार झालेला आहे. आता याला एक उकळी येईपर्यंत आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत. तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी आपण जिरा राईस बनवून घेऊया. तर इथे मी अर्धा किलो तांदळाचा जिरा राईस बनवणार आहे. त्यासाठी इथे कुकरमध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल छानसं गरम झालं की 2 चमचे आपण याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. 4 काळी मिरी आणि 4 लवंग आपण टाकलेलं आहे. तांदूळ छानसं मी धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एकदा तेलामध्येच तांदूळ छानसं परतवून घेऊयात, म्हणजे भात जो आहे तो छानसा मोकळा होईल.
भाताला लागेल तितकं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. सिंपलच असा आपण जिरा राईस बनवत आहोत, पण चवीला फारच छान लागतो. तर याच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट पाहूया. आणि इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर बऱ्यापैकी गार झालेला आहे. इथे पाहू शकता जिरा राईस आपला खूपच छान सुटसुटीत असा झालेला आहे. खूपच गरम असल्यावरती कुकरचं झाकण उघडू नका, त्यामुळे काय होतं तळाला पाणी राहतं आणि चमचा फिरवल्यामुळे भाताचे कणही तुटतात. आणि इथे भाजीची लज्जत आणखी वाढावी त्यासाठी आपण इथे एक फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल छानसं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे. लसूण काळा पडू द्यायचं नाही आहे, ते महत्त्वाचं. नाहीतर लसणाची टेस्ट कडवट येते. आता ही जी फोडणी आपण तयार केलेली आहे ती आपली तयार असलेली लसूणी दाल पालकवरती घालायची आहे. यामुळे आपल्या लसूणी दाल पालकची लज्जत जी आहे ती आणखी वाढणार आहे आणि चवीला डब्बल होणार आहे. चवीला खूपच जबरदस्त असलेली आपली लसूणी डाळ पालकची रेसिपी रेडी झालेली आहे आणि जिरा राईस आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता भातही आपला खूपच मस्त असा सुटसुटीत झालेला आहे. सोबतच आपली ही लसूणी डाळ पालक रेसिपी जी आहे तीही खूपच लज्जतदार झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही लसूणी डाळ पालकची रेसिपी आवडणार आहे. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तेव्हा स्वस्त राहा आणि मस्त खा. टिल देन बाय बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.